मशिदीचा ढाचा पाडला गेला, बाबरी मशिदीचा ढाचा पाडला गेला, त्यावेळेला फक्त आम्हीच होतो, शिवसैनिक कोणी नव्हते, असेल तर त्यांनी स्पष्ट करावं असं देवेंद्र फडणवीस म्हणतात. ठीक आहे, त्याने तेच चढले असेल आणि त्यांच्या वज्राने तो पडला असेल तर मला माहिती नाही, पण त्यावेळेला सुंदरसिंग भंडारी वगैरे त्यांचेच होते नेते, उपनेते, उपाध्यक्ष काहीतरी. लालकृष्ण आडवाणींची प्रतिक्रिया आहे, त्यांचा इंटरव्ह्यू आहे, तर त्याच्यामुळे थोडासा गृहपाठ त्यांचा कमी पडत असावा. मी थोडं फक्त मी साहेबांचं पुढे एक वाक्य जोडतो की बाबरी पडल्यानंतर जे सीबीआयचं स्पेशल कोर्ट निर्माण झालं आणि तिथे आरोपी म्हणून ज्यांची जी यादी सीबीआयने प्रसिद्ध केली की हे त्या तिथे प्रत्यक्ष यांच्यामुळे ही बाबरी तुटली, त्याच्यामध्ये पहिल्या 10 दुसरे नाही शिवसेना प्रमुख तर आडवाणी एकत्रच आहेत, पण खाली जर तुम्ही सगळी नावं पाहाल तर आमचे स्थानिक शिवसेनेचे पवन पांडेंपासून सगळे आमचे अनेक खासदार आणि जवळजवळ 109 हे महाराष्ट्रातले आमचे शिवसेनेचे पदाधिकारी आणि प्रमुख लोक त्या याच्यामध्ये आहे. मी स्वतः 3 वेळा सीबीआय कोर्टासमोर जाऊन आलो, मी स्वतः. त्याच्यामुळे हे जे कोण म्हणतात त्यांनी थोडं सीबीआयचा सुनावणी झाली, ते लखनौ कोर्ट, लखनौ कोर्टामध्ये स्पेशल कोर्टापुढची सुनावणी, आर्ग्युमेंट्स आणि साक्षी पुरावे हे तपासून घेतले पाहिजे. त्यांना ते माहीत नसेल, ते वकील आहेत फडणवीस, त्यांनी एकदा पाहावं. पण या निमित्ताने एक गोष्ट बरं झाली की जनतेला त्यांचा ढोंगीपणा कळतोय की ते शिवसेना प्रमुखांबद्दल, शिवसेनेच्या योगदानाबद्दल असे बोलू शकतात, म्हणजे यांची मानसिकता कशी आहे हे लोकांना कळतंय. त्याच्यामुळे मी देवेंद्र फडणवीसांना धन्यवाद देतो की तुम्हीच तुमचा ढोंगाचा ढोंगी बुरखा हा स्वतःच्या हाताने उतरवलात, त्याच्यामुळे मी तुम्हाला धन्यवाद देतो. उद्धवजी, निमंत्रणावरून जो वाद सुरू आहे, वादाचा प्रश्नच नाहीये. कोणाला निमंत्रण जाणार, कोण जाणार, यावर हे सगळं चाललंय. फडणवीस म्हणतात की ज्यांच्या मनात राम आहे त्यांना निमंत्रणाची गरज नाही. म्हणजे काय समजत काय? पण मनात ज्यांच्या राम आहे, तो मनात राम असल्यानंतर त्यांना फडणवीसांनी सांगण्याची गरज काय? राम मंदिर नव्हतं त्यावेळेला रामाच्या पूजा चालूच होत्या. राम मंदिर नव्हतं तेव्हा आम्ही अयोध्येत जाऊन शरीर आरती केलेलीच आहे. त्याच्यामुळे त्यावेळेला ते मंदिर नसताना सुद्धा लाखो भाविक जातच होते. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.